बघा एक नंबर आला टाकलाय बराच. दोरी उचलून घ्या. हा अतिशय उत्तम अशी लागवड चाललेली आहे. अच्छा अच्छा. नैसर्गिक खतगिरी पुष्प पण टाकली. अच्छा. चला तुम्ही भाताचं किती उत्पन्न काढता? किती खंडी भात काढता? 2.5 खंडी. बघा मुंबईचे 9 तरुण गावाला येऊन शेती करत आहेत. संदीप बाबूराव दळवी. बघा कशी फास्ट लागवड होते. लाईनशीर लागवड एक नंबर. हा कुठली पद्धत? ओके. नमस्कार जाधव सर. आमच्या दाबी गावाला तुम्ही भेट दिलीत. ही नवीन पद्धत आम्हाला दाखवताय, त्याला काय बोलतात? ही आहे आता भात लावणीची नियंत्रित पद्धत. ओके. तुम्हाला खत वगैरे टाकायचं असेल तर सगळ्या झाडांना सारख्या प्रमाणात कापणीला पण फायदा होतो. हवा खेळती राहिली तर काय होतं, झाडांची वाढ चांगली होते. हा पाला कशाला टाकलाय? मध्ये राहिलं बघा लावायचं. खत होतं काय? खत होतं. त्याचं नाव सांगा त्यांना जरा. गिरीपुष्पाचा पाला. तुमचं नाव काय? जाधव. जाधव सर आमच्या दाभिळ गावाला आलेले आणि शेतीचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन ते आम्हाला करत आहे. त्यांचं अभिनंदन आम्ही आमच्या ग्रामस्थ दाभिळ गावातर्फे अभिनंदन करतो. संध्याकाळी शेतकरी शेतकरी बांधावर हिंडा शेतकरी. बघा असे मूठ घेऊन माझा ट्रॅक्टर हे आऊत नाही. बघा कसं लाईनशीर लावत आहेत. असं लावत 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 लावत. त्यानंतर कोणाचा लावणार आता? रोडच्या खाली तिथे लावली आहे. ही काल 2 लावली. विहिरीचं पाणी घेतलंय. विहिरीच्या पाण्याने भात लावायचे. अशी लाईनशीर लागवड आहे. पूर्ण एक वावर लावला तर हे कासर लावल्यानंतर दुसरं कासर असं बरोबर लाईनशीर लावायचं. म्हणजे मध्ये मल्चिंग करायला पण, बेनायला पण आणि कापायला पण अडचण होत नाही. जाधव सर नमस्कार. असं धरायचं, 2 हातांनी मूठ करायचा. हा आवाज असं धरायचं, त्याचा मूठ बांधायचा. मूठ कसा बांधायचा? हा असा मूठ बांधायचा. हे सर्व बघा लवकर असा मूठ बांधायचा. दाखव वरती कर. हा फेकला तरी सुटणार नाही. नामदेव दळवी शेतकरी. बरोबर आहे, बरोबर आहे. दळवी ना बोलवा, आऊत बोलवा. अगं मालकीन बा इकडे ये. हा आलाय तुझा आलाय. शंकरला फोन कर म्हणा पहिला म्हातारीचा कुटुंब. चला भेटू आपण नेक्स्ट. धन्यवाद.